जानेवारी 2024 पासून अनेक नव्या मालिकांना सुरुवात झाली आहे। स्टार प्रवाहवर येड लागलं प्रेमाचं ही मालिका लवकरच सुरू होणार आहे, तर घरोघरी मातीच्या चुली ही मालिका सुरू झालेली आहे। झी मराठीवर नवरी मिळे हिटलरला आणि पुन्हा कर्तव्य आहे या मालिका सुरू झाल्या आहेत, तर कलर्स मराठीवर इंद्रायणी ही मालिका सुरू झाली असून सुख कळले ही मालिका 22 एप्रिल पासून सुरू होत आहे। या मालिकेत स्पृहा जोशी मुख्य भूमिकेत झळकत आहे। या मालिकेबद्दल खास गोष्ट सांगायची झाली तर या मालिकेत एका प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा देखील तिच्यासोबत झळकणार आहे। हे दोघं माय लेक पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करतील। ही अभिनेत्री आहे स्वाती देवल। स्वातीला आपण माझी तुझी रेशीम गाठ या मालिकेसाठी ओळखतो। आता सुख कळले या मालिकेतून ती तिचा मुलगा स्वराध्य सोबत एकत्र झळकणार आहे। या दोघांची नेमकी भूमिका काय आहे हे लवकरच उघड होईल। तुमच्या माहितीसाठी स्वाती ही चला हवा येऊ द्या मधील कलाकार तुषार देवलची पत्नी आहे। स्वातीने मालिकेचा प्रोमो शेअर करत म्हटलंय की, नमस्कार मंडळी, तुम्ही MTR मध्ये मला भरभरून प्रेम दिलं, आताही तुम्ही माझ्यावर भरभरून प्रेम करता आहात। राणी मी होण्याच्या कांतावरही करताय। आता पुन्हा एकदा सर्वांच्या भेटीला येते आहे नवीन भूमिकेतून, माझ्या स्वराध्याला घेऊन नव्या टीम सोबत। नक्की बघा सुख कळले आपल्या कलर्स मराठीवर लवकरच। तर मग तुम्ही या मालिकेसाठी उत्सुक असाल तर व्हिडिओ नक्की लाईक करा। सोबतच नवीन सुरू झालेल्या मालिका म्हणजेच नवरी मिळे हिटलरला, पुन्हा कर्तव्य आहे, इंद्रायणी, घरोघरी मातीच्या चुली यापैकी कोणती मालिका तुमच्या पसंतीस पडली आणि कोणती नाही हे कमेंट करून आवर्जून सांगा। सोबतच त्याचं कारणही सांगायला विसरू नका आणि SB मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।